नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करूया आजच्या आपल्या या नवीन रेसिपीला. तर मंडळी, आज आपण करणार आहोत उपवासासाठी स्पेशल असे मस्त गुळ शेंगदाण्याचे लाडू. तर इथे आपण 1 कप शेंगदाणे घेतले, छान असे मस्त क्रिस्पी होईस्तोपर्यंत एकदम छान भाजून घेतले. त्यानंतर आता हे उपवासाचे स्पेशल आहे, त्यासाठी इथे आपण यामध्ये थोडेफार ड्रायफ्रूट्स घालणार आहे. तर इथे मी 12 ते 14 असे बदाम घेतलेले आहेत. तर ते सुद्धा आपण हलके हलके असे छान भाजून घेऊया, म्हणजेच गरम करून घेऊया. त्याचबरोबर इथे आपण एक 10-12 काजू घेतलेले आहेत, ते सुद्धा आपण छान असं गरम करून घेऊया. कढईमध्ये हलके असे छान भाजून घ्यायचे आहेत, खूप भाजायचे नाही. तर मंडळी, काय होतं, पावसाच्या दिवसामध्ये हे जे आपले ड्रायफ्रूट्स आहेत ते असे एकदम नरम पडतात दमट हवामानामुळे. त्यामुळे इथे आपण हे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि त्यानंतरच वापरायचे. तसेच जर वापरले तर आपले लाडू जास्त दिवस टिकणार नाहीत. आणि हे असे जर तुम्ही गरम करून घातले तर लाडू छान अगदी 1 महिनाभर असे एकदम व्यवस्थित टिकतील. तर इथे आपण थोडेसे पिस्तेसुद्धा हलके असे गरम करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर इथे आपण घेतलेले आहेत 2 टीस्पून एवढं मगजबी. तर हे मगजबी आहेत कलिंगडाचे, तर हे आपल्या उपवासाला चालतील म्हणून मी इथे हे मगजबी घेतलेले आहेत. तुमच्याकडे नसतील तर तुम्ही नाही वापरले तरीसुद्धा चालतील. आता माझ्याकडे होते तर म्हटलं आपण घालूया. आणि हे लाडूवरती असे छान दिसतात, त्यामुळे लाडूसुद्धा अगदी सुंदर दिसतात. त्यामुळे इथे आपण मगजबी घेतलेलं आहे. तर मगजबी आपण थोडेसे घोळे भाजून घेतले. आपलं सर्व साहित्य आपण छान असं भाजून घेतलेलं आहे. ड्रायफ्रूट्स अगदी जास्त आपण भाजायचे नाहीत, अगदी घोळे भाजायचे आहेत. नॉर्मल असे छान फक्त हलके गरम करून घ्यायचे आहेत. तर इथे आपण शेंगदाणे छान असे हाताने चोळून घ्यायचे आहेत. तर छान क्रिस्पी भाजल्यामुळे त्याचे सालं पटकन निघतात. जर तुम्हाला साली नसतील काढायच्या तर तुम्ही नाही काढल्या तरीसुद्धा चालतील. तर मी इतर वेळेस करताना अशाच सालीसहितच हे लाडू करते. तर आता हे ज्यांना आवडत नाही त्यांच्यासाठी मी हे साली अशा काढून घेतलेल्या आहेत. तर अर्ध्या साली काढलेल्या आहेत आणि अर्धे शेंगदाणे तसेच आहेत. तर शेंगदाण्याच्या साली काढून छान आपण शेंगदाणे पाकडून घेतलेले आहेत. त्याच्यातला जो सालीचा कचरा आहे तो छान काढून घेतला आणि आपल्या 1 कपामध्ये भरून घेतलेला आहे. तर शेंगदाणे आपले छान 1 कप भरलेले आहेत. त्याचबरोबर इथे आपण घेतलेला आहे गूळ. हा गूळसुद्धा आपण चिरून घेतलेला आहे आणि हा 1/2 कप आहे. तर 1/2 कप एवढा गूळ आपल्याला बास होईल. तर हा जो काळा गूळ असतो तो थोडा गोडीला जास्त असतो. जर तुम्ही पिवळा गूळ घेतला किंवा पांढरा पिवळा असा जरा गूळ असतो तो घेतला तर तो कमी असतो गोडीला. त्यामुळे त्या गुळाचा वापर तुम्ही इथे जरा जास्तीचा करून घ्यायचा आहे. तर आता हे सर्व ड्रायफ्रूट्स आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि याची छान अशी पावडर करून घेऊया. तर अगदी बारीक अशी सॉफ्ट पावडर न करता थोडंसं जाडसर असं आपण वाटून घ्यायचं आहे. जसं आपलं शेंगदाण्याचं कूट जरासं जाडसर असतं त्याच पद्धतीने इथे आपण ड्रायफ्रूटसुद्धा असे छान थोडंसं जाडसर वाटून घेणार आहोत. तर आपले ड्रायफ्रूट्स वाटून झाले तर आता आपण हे अर्धा कप शेंगदाणे याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि हा अर्धा गूळ आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि हे सुद्धा आपण छान मिक्सरला फिरवून घेऊया. तर मंडळी, काय करायचं आहे, एकदा आपण बटन फिरवलं की झाकण न उघडता बटन बंद करायचं आहे. झाकण न उघडता आपण छान असं हलवून घ्यायचं आहे शेंगदाणे आणि गूळ शेक करून घ्यायचा छान आणि पुन्हा एकदा बटन मिक्सरचं चालू करून फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे आपला गूळ आणि शेंगदाणा छान व्यवस्थित मिक्स होतो. ते इथं आपण उरलेले शेंगदाणे आणि उरलेला गूळ पूर्ण घालून घेतलेला आहे. तर हे सुद्धा आपण छान मिक्सरला बारीक करून घेऊया. तर झाकण न उघडता एकदा व्यवस्थित शेक करायचं आणि मगच पुन्हा एकदा वाटून घ्यायचे. तर आपलं हे शेंगदाणा आणि गूळ छान मिक्स झालेलं आहे. तर आपण आता हे सर्व साहित्य मिक्स करणार आहोत. त्याआधी इथे आपण जे मगज घेतले ते घालून घेऊया. तर इथे तुम्ही मनुक्याचा सुद्धा वापर करू शकता. तर मी मनुके नाही घातलेले, तर तुम्ही कोणतेही मनुके, इथे काळे मनुके जरी वापरले तरीसुद्धा चालतील.
तर असे आपण हे लाडू आता बांधून बघायचं आहे. तर असे जर पटकन असे फुटले तर त्याचं बाइंडिंग अजून थोडंसं आपल्याला छान हवं आहे. तर छान बाइंडिंग येण्यासाठी इथे आपण घेतलेलं आहे तूप. तर मी हा तुपाचा मस्त असा नवीन फ्रेश डब्बा उघडत आहे, कारण आपल्याला हे उपवासासाठी करायचे आहे. तर आपण हे व्यवस्थित फ्रेश तूप वापरणार आहोत. माझ्याकडे दुसरा डब्बा आहे, त्यामध्ये मी चपाती वगैरे किंवा पराठ्याला त्या डब्याचा तुपाचा वापर करते. त्यामुळे मी इथे उपवासासाठी आता हे फ्रेश तूप घेतलेलं आहे. तर तूप आपण अगदी हलकं असं कोमट गरम करून घ्यायचं आहे. आणि तूप इथे आपण या मिश्रणामध्ये घालणार आहोत, पण सावकाश घालून घ्यायचं आहे. अगोदर अगदी थोडं घालून घ्यायचं आहे. तर मी इथं 2 टेबलस्पून एवढं तूप घालून घेतलेलं आहे. तर तूप घातल्यामुळे काय होतं, थोडंसं कोमट तूप असल्यामुळे आपल्या जो गूळ असतो घातलेला त्याला छान चिकटपणा येतो, छान अशी बाइंडिंग तयार होते आपल्या लाडूची आणि छान बांधलेसुद्धा जातात. अगदी पटकन आपण असे दाबले तर फुटणार नाहीत, अशा पद्धतीने याचं चिकट असं बाइंडिंग होतं. तर तुम्ही बघू शकता अगदी छान असं आता हे आपले लाडू बांधले जातात. तर आता आपण हे व्यवस्थित तूप मिक्स करून घेऊया आणि लाडू बांधायला घेऊया. तर आता आपली तर आता नवरात्रीचे उपवास चालू होणार आहेत. तर उपवासामध्ये हे लाडू आपल्याला छान हेल्दी आहेत, एनर्जेटिक आहेत. तर हे लाडू तुम्ही रोज सकाळी एक संध्याकाळी एक जरी खाल्ला तरीसुद्धा चालेल. आणि ज्यांचं हेमोग्लोबिन कमी आहे त्यांनीसुद्धा हे लाडू खाल्ला तरीसुद्धा चालेल. ज्यांचं हेमोग्लोबिन कमी आहे त्यांचं हेमोग्लोबिन वाढण्यास मदत होईल. तर असे हे आपले हेल्दी लाडू आहेत, जेणेकरून आपल्याला उपवासामध्ये कोणत्याही प्रकारचा अशक्तपणा वगैरे येणार नाही, आपलं हेमोग्लोबिन डाऊन होणार नाही. तर आपले हे आता 16 ते 17 लाडू तयार झालेले आहेत. एकदम छान असा रंग झालेला आहे, वरतून छान मगजबीसुद्धा दिसत आहेत. तर मंडळी, कशी वाटली रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपल्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स सर्वात अगोदर मिळतील आणि अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील. आणि मला कमेंट करून नक्की सांगा, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा हे आपले उपवासाचे स्पेशल पौष्टिक असे लाडू. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.